नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. पुन्हा एकदा जे काल मी प्रकरण घेतलं होतं आणि मी काल तुम्हाला बोललो होतो की याच्यावरच आधारित असणारा मजुरामधला दुसरा भाग मला घेऊन यायचा आहे आणि लगेच मी तो दुसरा भाग तुमच्यासाठी घेऊन आलोय, कारण का त्याला जोडून आहे ना. त्याच्यामुळे हे प्रकरण मी आज तुम्हाला घेणार आहे. मजूर हे भलं मोठं प्रकरण आहे, त्यातला फक्त मी काल एकच टाईप शिकवलाय, ज्याचं नाव होतं तेच काम. बघा, तेच काम. आणि आता त्याला जोडून काय आहे, वेगळं काम. आता वेगळं काम म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला बघायचंय. आता या स्लाइड मध्ये दिसतंय तुम्हाला की वेगवेगळं काम आहे आणि कोणतरी मजूर आहे तो काम करतोय. मजूर आहे ना, काम करतोय. तर हे कामावरची उदाहरणं तुम्हाला मी समजून सांगणार आहे. आता याच्यापेक्षा पुढे जाऊ म्हणजे ऍक्च्युअली उदाहरण ज्या डोळ्यासमोर येईल का नाही तर तुम्हाला समजेल की मला काय बोलायचंय ते. या पुढे मजूर आणि मी नाव दिलंय वेगवेगळं काम. चला आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो की नेमका अर्थ काय आहे. काल जो आपण प्रकार बघितला का नाही त्याच्यात काय होतं माहिती आहे का की तुम्हाला इथं काहीतरी मजूर काम करता देत होतो आणि इथं शब्द यायचा तेच काम. आठवलं का? तेच काम. आणि तेच काम आलं की मी काय म्हणायचो रे, पहिला भाग अख्खा कुठे घ्या, वर गुणाकारात म्हणायचो ना काल मी. आणि जो शिल्लक भाग आहे तो सगळा कुठे घ्या, खाली घ्या म्हणायचं ना असा. आणि ह्यांना काय करा, भाग लावा. आठवलं ना? आठवलं नसेल तर सगळ्यांनी हा व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल बघणारा तर अगोदर तो व्हिडिओ बघा आणि नंतरच हा व्हिडिओ बघा, त्याच्याशिवाय कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही. चला आता मग काय असतं याच्यात, तर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट कामाचा उल्लेख असतोय. इथं तेच काम हा शब्द नसतो. बघा बरं आहे का की 40 मजूर आहेत, 60 दिवसात 30 खड्डे खणतात आणि 20 मजुरांना 15 खडे खंदण्यासाठी किती दिवस लागतील. कळलं का? मला दाखवा बरं तेच काम शब्द आहे का. आता बऱ्याच जणांच्या मनात काय आलं माहिती आहे का, आहे की नका का शब्द नसना, पण अगोदर बी खड्ड खंदलं आणि नंतर बी खड्ड खंदलं म्हणजे काम एकच झालं ना, तेच काम झालं ना, असं तुम्हाला वाटतंय का नाही? पण तसं नाही. ज्यावेळेस कामाचा उल्लेख करतात का नाही त्याच वेळेस ते वेगळं काम असतं. म्हणजे काय, तुम्ही खड्ड खंदलं, कपाट बनवली, टेबल बनवलं, खुर्च्या बनवल्या, किंवा कधी मध्ये काय येतं माहिती आहे का की तुम्ही सहलीला गेलाय आणि त्या सहलीच्या मुलांचा खर्च आहे, साड्या विणल्या त्या, त्यानंतर काय बाबा गुरांना चारा आणला या, त्यानंतर काय एखाद्या कामाच्या तिप्पट काम दुप्पट काम, असे बरेचसे टाईप आहे त्याच्यात की जे वेगळ्या कामात मोडतात. अजून पटवून देतो सांगतो जरा की का बरं असं की तुम्ही तर म्हणताय काम आलं या, तरी पण त्याला वेगळं काम का म्हणायचं. हेच काम तिथं आहे ना, खड्डेच खांदायचं, तरी वेगळं काम का? कारण का माहिती आहे का, इकडे बघा बरं. इथं 40 मजूर आहेत, मी असं म्हणतोय की 40 मजुरांना 30 खड्डे खांदायला 60 दिवस लागतात. थोडा विचार करा, ह्या 40 पैकी मी 20 मजूर घेतले का नाही रे, म्हणजे माणसं मी कमी केली का नाही. माणसं कमी केल्यामुळं इथं जे खड्डे खंदत होते त्याच्यापेक्षा तिकडचे खड्डे बदलणार का नाही. तर माणसं कमी झाली ना, तर मग तिकडचं काम बदललं, खड्डे खांदायचं वाढलं कमी काहीतरी होणार ना, म्हणून हे वेगळ्या कामात मोडतं. एक जरी खंडा जास्त खांदला का नाही तरी वेगळं काम आहे. म्हणून काय सांगतोय की हे वेगळ्या कामामध्ये मोडतं. कधी, ऍक्च्युअल कामाचं नावच दिल्यावर, कपाट खुर्ची नावच दिलेत ना, ते वेगळ्या कामामध्ये मोडतोय. त्यामुळे आता फायनल करा, कामाचा उल्लेख आला की ते वेगळ्या कामात मोडतंय. मी वेगळ्या कामाची उदाहरणं सोडवायची कशी, तर कालच्या त्याच कामाप्रमाणे नाही. तर बघा आता या की वेगळ्या कामाची उदाहरणं सोडवायची कशी. परत सांगू, उदाहरण ओळखायचं कसं. तेच काम हा शब्द याच्यामध्ये येत नाही, नाहीच येणार, याच्यात येत नाही. मग काय येतं, डायरेक्ट कामाचं नाव येतं. खड्ड, कपाट, खुर्च्या, टेबल मी म्हटलं ना आता, त्यानंतर सहलीचा खर्च, वसतिगृहाचा खर्च, साड्या विणल्या, गुरांना चारा आणला, कडबा आणला, 3 पट काम, हे असं ज्यावेळेस येतं ना वेगळ्या कामात मोडतं. आणि मग चला आता हे सोडवताना काय करायचं माहिती आहे का, तर उदाहरणाचं 2 भाग करायचं. बघा बरं केलं का. 40 मजूर 60 दिवसात 30 खड्डे खणतात. मग त्या अर्ध्या भागामध्ये काय काम आहे आपलं, त्याला गोल करायचा. मग काय काम आहे आपलं, 30 खड्डे खणलं ना, मग त्या कामाला गोल करायचा. बरं का परीक्षेत तुम्ही असा. आणि पुढच्या भागात या बरं आता,
20 मजुरांना 15 खड्डे खणण्यासाठी. मग मी दोन्ही भागातल्या कामाला गोलच करणार आहे. आता अख्खं प्रकरण संपेपर्यंत लक्षात ठेवा, गोल करायचा आणि पहिल्या भागातले काम दुसऱ्याला द्यायचं आणि तुझं काम मला घ्यायचं, माझ्या जवळचं तुला आणि तुझं मला, असंच उदाहरण सोडवायचं. कधी? वेगळ्या कामात. मग चला बरं, आता या अर्ध्या वाक्यात शिल्लक कोण कोण आहे? 40 आणि 60. हे इथलं शिल्लक आणि हे काम त्याला द्यायचंय आणि त्याचं काम आपल्याला आणायचंय. मग कुणाला आणायचं इकडं? आता 15ला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की गोल करा, म्हणजे लक्षात येईल आपल्याला कोण कुठं आणायचंय ते. चला, अर्धा भाग संपला. आता या पुढच्या भागात. मग पुढच्या भागात कोण शिल्लक आहे? आता 20. 15 नाही ना, तो गेला ना. आता मग तिकडचं काम इकडं आणावं लागेल ना. कोण आहे इकडचं? आता 30. लावा भाग. संपलं उत्तर. बघा, हेच तुमचं उत्तर असणार आहे. लावा भाग. चला, 20 1 20, 20 2 40, 30 1 30, 30 2 60. बघा बरं काय काय उरलं आता? 2 2 4 आणि त्या 4ला 15 ने गुणा. 15 चोक 60. बघा उत्तर आहे का? 15 चोक 60 आहे की? पर्याय नंबर 3. संपलं. याला म्हणायचंय वेगळं काम. कसं वाटलं? एका स्टेप मध्ये तुम्हाला मी उत्तर सांगितलं. अजून एकदा सांगू का? या बघा, तेच काम शब्द आलेला नाही, ओळखलं, आणि कामाचा उल्लेख केलाय, तसं म्हणायचं ही वेगळ्या कामात मोडते. मग कामाचा उल्लेख केला की दोन्ही भागातल्या कामाला गोलच करून घ्यायचं. पहिलं काम ते केलं का नाही गोल तुम्ही, मग काय करायचं? माझं काम तुला, तुझं काम मला, असं आपल्याला सोडवायचं. मग सांगा आता, अर्ध्या भागामध्ये कोण शिल्लक आहे? मग 40 आणि 60. बरोबर. मग तिकडचं काम आणावं लागलं का नाही आपल्या घरी? मग कोण आहे तिकडचं? 15. छान, व्हेरी गुड. आणि खाली दुसऱ्या भागातला शिल्लक फक्त 20, 15 नाही. मग इकडचा आण आपल्याकडं. कोण आहे इकडचा? 30. संपलं. भाग लावला की उत्तर आलं. लावूया आता भाग. चला, 20 1 20 2 40, 30 1 30 2 60 आणि करा गुणाकार. 15 2 30 आणि 30 2 60. आहे की उत्तर? ऑप्शन नंबर 3. संपलं. आणि याच कन्सेप्टवर मी अख्खं प्रकरण संपवणार आहे. हे आजचं जे वेगळ्या कामाचं प्रकरण आहे का नाही, याच कन्सेप्टवर अख्खं संपवणार आहे. या पुढे आता चला, कसं वाटतंय सांगा? एका स्टेप मध्ये तुम्हाला मी उत्तर देतोय काढून. या बघा बर, 15 मजूर रोज 8 तास काम करतात आणि 100 कपाट 12 दिवसात पूर्ण करतात. इथं आपलं अर्ध वाक्य संपलं. अगोदर ओळखा, त्याच कामाचा प्रकार आहे का वेगळ्या कामाचा प्रकार आहे? काय सुद्धा चेक करायची गरज नाही. नाव आलं ना काहीतरी कामाचं, कपाट बनवतोय ना, नाव आलं की वेगळं काम. मग ठरलंय आपलं, माझं तुला, तुझं मला. मग करा गोल. इथं 100 कपाट आणि पुढच्या भागात बघा बरं कपाट आहेत का? 10 तास काम करून 150 कपाट 18 दिवसात बनवण्यासाठी किती कामगार लागतील, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग केलं का दोघाला गोल? चला मग आता पहिल्या भागात शिल्लक कोण कोण आहे बघा. 15 8 100 नाही बरं का, आणि 12 हे शिल्लक. पण तिकडचं आणावं लागेल ना आपल्याकडं काम. कोण आहे? 150. घेतला त्याला वर. कळलं का 150 कुठून आणलं ते? छेद. या अर्ध्या भागातलं कोण कोणतं शिल्लक आहे सांगा आता? अर्ध्याच्या पुढं 10, अजून 150 नाही बरं का, 18, आणि कोण तर वरचा खाली आणायचा ना. आता कोण आहे तो? 100. लावा भाग आणि आलं तुम्हाला उत्तर. बघा आता कसं कसं जातंय सांगा. आता काय करू? 0ला 0 गेला, अजून 5चा पाडा म्हणू का? 5 2 10, 5 त्रिक 15. अजून सांगा 6चा म्हणू का? हो का, इथं 6 2 12, 6 त्रिक 18. हो का, 2ला 2 गेला. छान, व्हेरी गुड. अजून
बघा 3 ला 3 गेला. अजून सांगा बघा आता 5 दुने 10 5 त्रिक 15 आणि अजून एक शिल्लक आहे फक्त बे एक बे चोक. काय उरले रे बाळाने सांगा. फक्त 2 जण उरल्यात. कोण कोण 4 आणि 3. म्हणजे काय उत्तर आलं 4 त्रिक 12. बघा बरं आहे का उत्तर कुठे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. इथं व्हिडिओ ऐकणाऱ्या बऱ्याच जणांना हा भागाकार जमत नाही. पण आता पर्याय नाही काय आता तुम्हाला हे शिकून घ्यावं लागेल. मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये म्हटलं या की याच्यावरती 2 ते 3 व्हिडिओ बनवणार आहे की फक्त आणि फक्त भाग लावायचे. कारण हे सोपं नाही. कमीत कमी आता मी 10-12 वेळा इथल्या इथं भाग लावलाय. तर मग तुम्ही किती ऐकताय व्यवस्थित त्याच्यावर अवलंबून आहे. तर मग आपण नंतर हे शिकणारच आहोत. चला अजून एक बघू आपण. काय शिकतोय आपण वेगळ्या कामाचं. बघा मी म्हटलं होतं का नाही तुम्हाला आता धान्य चारा कडबा असं सुद्धा उदाहरण याच्यातच मोडतं वेगळ्या कामात. बघा ना इथं आता 1200 पेंढ्या. काय काम आहे रे खाण्याचं ना. पेंढ्या खायच्यात ना पेंढ्या खायचं काम आहे. बघा 15 मजुरांना 20 दिवस पुरतात. किती पेंढ्या 1200. अर्धा भाग संपला. कळलं. मग अर्ध्यामध्ये काम काय आहे खाण्याचं. किती आहे 1200. चला पुढच्या भागात. तर 3000 पेंड्या आल्या का काम. म्हणून हे वेगळ्या कामामध्ये मोडतं या. वेगळं काम आलं की दोघाला गोल केला का नाही. तर बघा आता सोडवायचं कसं. मग काय करणार. इथला शिल्लक आहे 15 इथला शिल्लक आहे 20 बरोबर. पण माझं तुला तुझं मला. मग कोण आहे तिकडचा तर 3000. 3000 छेद यात अर्ध्याच्या पुढं शिल्लक कोण आहे फक्त 25 आणि मग हिकडचा कोण आहे 1200. झालं. भाग लावला की तुम्हाला जाग्या उत्तर आलं. सांगा आता कसा कसा लावणार आहे भाग. 2 शून्याला 2 शून्य गेले. 6चा पाडा म्हणू का हो का इथं 6 दुने 12 आणि 6 पंचे 30. आता 5चा पाडा म्हणू का 5 1 5 5 25. अजून म्हणू का 5 1 5 चौक 20. पण खाली 2 शिल्लक आहे बरं का अजून बे 1 बे दुने 4. मग सांगा बरं काय काय उरलं आता. खालचे तर सगळे संपलेत फक्त 15 आणि 2 उरलाय. मग करा की दोघांचा गुणाकार किती 15 दुने 30. बघा बरं आपलं उत्तर आहे का 30. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. बघा आपण कन्सेप्ट एकच घेऊन चालूया की वेगळं काम ओळखायचं कसं. नावाचा उल्लेखच केलाय खायचं पेंड्या. संपलं. चला अजून एखादं बघू आपण. वेगळं काम. बघा बरं तुम्हाला वाटतंय का ते वेगळं काम आहे म्हणून. आता तुम्हाला इथे काय जाणवतं या की 10 मजूर आहेत 7 दिवसात 1400 खेळणी बनवतात. अर्ध वाक्य संपला. जर 10 मजूर एवढे बनवतात तर मला सांगा 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील. आता थोडस टाईप चेंज झाला बरं का. यातलाच आहे थोडस चेंज झालंय काहीतरी. या जरा काय बघा आता. पहिल्या भागात काय काम आहे खेळणी बनवायचं. मग मी म्हणलंय तुम्हाला नावाचा उल्लेख आला की वेगळं काम. मग इथं गोल केला खेळण्यांना. पण अडचण झाली का नाही आता. तुम्ही म्हणता सर त्याच्यात खेळणीच आली नाही ती. बघा बरं आलंय का. 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी. उलट तुम्हालाच खेळणी काढायच्यात. आता सांगू मी तुम्हाला शॉर्टकट शिकवतो याचा. काय शिकवते बघा आता. जर याच्यातल्या खेळण्याला गोल केला तर त्यातल्या पण खेळण्याला गोल करायचा. कारण ते काम आहे ना. पण जरी माहित नसलं तरी गोल करायचा. बघा मी काय म्हणतोय शॉर्टकट आहे हा. जरी माहित नसलं तरी गोल करायचा आणि त्याला माहिती एक्स. ठीक आहे माहित नाही म्हणून. आणि नियम आपल्या सोडायचा नाही. माझं तुला तुझं मला नियम सोडायचा आहे बरं का. बघा कसं होतं त्या. मग पहिल्यात शिल्लक कोण आहे 10 आणि 7 बरोबर. दुसरं कोण शिल्लक नाही आता. हा तिकड द्यायचा आहे. मग तिकडचा आणावं लागेल ना कोणतरी. पण कोण आणायचा आता एक्सच आणायचा. कारण तीच खेळण्यात आणायचा एक्सला. आणि छेद छेद सांगा आता कोण कोण उरलं दुसऱ्या भागात. 8 उरला
3 उरला आणि इकडचा न्यावा लागेल ना आपल्याला, कोण? 1400. बघा आता हे शॉर्टकट आहे, थोडस वेगळं येतंय पण येऊ द्या, उत्तर येतंय ना आपल्याला. बघा कसं येतंय उत्तर, सांगा काय करणार. 1-0ला 1-0 गेला बरं का, फक्त एकच भाग जात आता 7 ने. लावा की मग भाग. 7-1 आणि 7-2 किती आला? 20. आता तुम्ही म्हणता सर वर काहीच शिल्लक नाही, सगळं खालीच शिल्लक आहे. असू द्या, कुठं काय ना शिल्लक आहे ना, वर कोण शिल्लक आहे सांगा? फक्त एक शिल्लक आहे वर, आणि खाली कोण आहे? करा सगळ्यांचा गुणाकार. 8 त्रिक बघा, ह्या दोघांचा गुणाकार 8 त्रिक 24. मी साईडला करतो बरं का, आणि परत त्याला 20 ने गुणलं या, मग गुणाबर 24 दुने 48 आणि त्याच्यावर 1 0 आला. मांडा इथं 480. आणि शॉर्टकट आहे म्हणून काय सांगतोय, तुझं उत्तर हे आहे. संपलं. फक्त ते समोरासमोर मांडायला पाहिजे होतं का नाही, पण ही शॉर्टकट मी तयार केल्यामुळं हे काय वाटतंय तुम्हाला, त्याचं उत्तर आहे. संपलं. एक उत्तर 480. ते खाली का असताना पण आले ना आपलं उत्तर, हे तुमचं उत्तर असणार आहे. किती? 480. कुठं नाही कळलं सांगा बरं. फक्त काय वाटतं माहिती, मनात काय येतं माहिती का, हे खाली का आलंय, येऊ द्या, तुम्हाला शॉर्टकटच पाहिजे ना म्हणून तयार केलंय आपण. उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय नंबर किती आहे बघा रे, 480 म्हणजे पर्याय नंबर 3. संपलं. चला अजून एक बघू याच्यासारखं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. अजून या बघा, एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5000 येतो. आले का नाही? काय काम आहे आता इथं? खर्च करायचा आहे ना, काम आहे खर्च करायचा. ते वेगळ्याच कामामध्ये येतं. खर्च जरी आला का नाही, वसतिगृहातला असू द्या नाही तर तुम्ही सहलीला जाऊ द्या, आहेत ना सहलीची पण उदाहरण अशी, ज्यांनी अभ्यास केला माहिती आहे. खर्च वेगळ्या कामात मोडतोय. सांगा आता, तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती? आता खर्च दिलेला नाही, आपण म्हणायचा एक्स आहे. मग अशी सांगितलं की तुम्हाला, त्याच्यात खर्चाला गोल केलाय, याच्यात सुद्धा करायचा, नका का देईना तरी करायचा आणि त्याला एक्स मानायचा. बरोबर. आणि मग सांगा, माझं तुला तुझं मला. या मग अर्ध्या भागापर्यंत कोण कोण शिल्लक आहे सांगा? 20 10 संपले ना अर्ध्या भागातले शिल्लक. मग आणा त्याचा आपल्याकडं, कोण आहे त्याचा? एक्स काम आहे, ते वर घेतलं, अर्धा भाग संपला. या पुढे आता, तर 32 आहेत विद्यार्थी, 7 दिवसाचा खर्च, आणि तिकडचं काम आणावं लागलं ना ह्याच्या घरी. कोण आहे तिथलं? 5000. आणि लावा भाग. आलं उत्तर तुम्हाला. आता बघा बरं काय काय जातंय. 1 आणि 2, या 2 शून्याला 2 शून्य गेले, बरोबर ना. अजून काय जाते सांगा? फक्त 2 आहे बघा, 2 ने भाग लावायचा आहे. मी एक काम करू का, 2 ने 32 ला भाग लावतो की. 2 ने भाग लावायचं असतं म्हणजे काय सांगा बरं? निम करायचं. कुणालाही 2 ने भाग लावायचं म्हणजे निम करायचं. मी म्हणलं सांगा बरं 14 ला 2 ने भाग लावा, 14च्या निमा. मी म्हणलं सांगा बरं 2 ने 26 ला भाग लावा, 2 ने 26 ला 26 च्या अर्ध करायचं, 13. तसं बे एक बे आणि याला जर भाग लावला तर येणार आहे 16 उत्तर. लावा तुम्ही भाग, बघा येते का नाही 16. आणि मग सांगा आता, वरचं सगळं संपलं, खाली कोण कोण आहे सांगा मग? तर या तिघांचा करायचा आहे गुणाकार. मग आला पाहिजे तुम्हाला गुणाकार. पप्पा करू जर आपण 16 तुम्हाला येणार नाही माहिती आहे मला. मग आपण काय करू माहिती आहे का, 16 ने 5 ला गुणू. सांगा बरं, 16 85 नक्की ना, 16 85. पण 1 0 शिल्लक आहे ना, बरोबर. आणि उरले कोण आता? 7. मग त्याला गुणा 7 नाही, मग 7 या ठीक आहे 56 2 0 आहे असं. बघा म्हणजे काय काय उरलं होतं, वर एक्स आणि गुणाकार किती आणलाय आपण? 5600. म्हणजेच आपलं उत्तर 5600. म्हणलंय तुम्हाला मी, शॉर्टकट आहे. जे खाली येईल ते तुमचं उत्तर आहे का बघा बरं. आहे की ऑप्शन नंबर काय 2 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. समजलं का नाही? अजून पुढचं एखादं बघूया. या आता हे उदाहरण तुम्हाला मेरिटचं म्हणण्याचं कारण काय माहिती आहे का, तुम्हाला ओळखताच येणार नाही हे उदाहरण कशात मोडतंय ते. त्याच कामात मोडतंय का वेगळ्या कामात मोडतंय ते. बघा बरं काय आहे. 6 मजूर
एक काम रोज 9 तास काम करून 30 दिवसात संपवतात. इथपर्यंत मी आलो. पण ह्यात कामाचं नावच घेतलं नाही. खेळणी कपाटन खुर्च्या काहीच नाही, नावच घेतलं नाही. मग कसं ओळखायचं हे त्याच कामात आहे का वेगळ्या कामात आहे? मग मी म्हणलं होतं बघा सुरुवातीला, पट त्याच्या 10 पट ह्या पटीवर ओळखायचं, पटीवर की हे वेगळ्या कामात आहे. कसं माहिती आहे का? समजा एक इस्त्रीवाला आहे, कपडे इस्त्री करणारा. त्यांनी काय केले, 10 ड्रेस इस्त्री केल्या त्या. मग आज 10 ड्रेस इस्त्री केल्या त्या आणि तो उद्या काय करणार माहिती आहे का? त्याच्या दुप्पट करणार आहे. मग आज 10 ड्रेस करणार तर उद्या किती करेल? दुप्पट म्हणजे 20 ना. बघा बरं मग काम वाढलं का नाही? इथं 10 आणि तिथं डबल 20 वाढलं का नाही काम? म्हणजे वेगळं काम झालं. त्याला माहिती आहे वेगळं काम म्हणजे पट्टीची जी उदाहरणं असतात का नाही ती वेगळ्या कामामध्ये मोडतात. मग त्या पट्टीलाच वेगळं काम म्हणायचं. मग चला आता गोल करायच्यात. मग तुम्ही म्हणसाल अर्ध्या भागात कुणाला गोल करू? तर एक काम करायचं, पट्टीच्या उदाहरणात पहिल्या भागात एका कामाला गोल करायचं. मी एक काम करतोय पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात किती पट करतोय? 10 पट. त्यांना गोल केला आणि ते आपलं काम असणार आहे. कळलं का? मेरिटचं उदाहरण बरं का हे. इथं एकाला गोल केला आणि तिकडं पट्टीला गोल केला आणि सांगा माझं तुला तुझं मला. या मग अर्ध्या भागात कोण कोण शिल्लक आहे सांगा? 6 9 अजून 30 शिल्लक. पण तुझं आणावं लागेल ना आपल्याकडं. मग कोण आहे तुझं आणायला? 10 पट. घ्या 10ला इथं, काय अडचण नाही. छेद सांगा आता शिल्लक कोण कोण उरलाय? 10 तर गेलायच आपला. 8 अजून 25. कळलं का? अजून कोणच शिल्लक नाही. उत्तर कोणाच येणार आहे? तर ते काय त्या माणसांचं, किती माणसं लागतील ते आपोआप येणार आहे उत्तर. बघा ते. सांगा आता काय करणार? पण एक गोष्ट राहिली का आपली, याचं काम नाही घ्यायचं खाली. मग त्याचं काम किती होतं? 1 घ्यावं लागेल ना. माझं तुला तुझं मला. मग तुझं आपण 10 घेतलं ना, मग माझं नको का तुला द्यायला? म्हणून 1 आणलाय. लावा भाग. बघा आलो तर तुम्हाला कसा लावा भाग सांगा. 5चा लावू का? 5 5 25 आणि 5 दुने 10. अजून सांगा 2 ने लावू. बे 1 बे, बे चौक 8. आता कसं रे? आता 4 ने नाही जात कुणाला, परत 2 ने लावा. बे दुने 4 आणि बे त्रिक 6. बघा इथे एक आहे 5 1 5 सख आणि शेवटचा अजून दिसतोय का तुम्हाला राहिलेला? बे 1 बे त्रिक. मग सांगा बरं काय काय उरलं आता? बघा बरं 3 जण दिसत आहेत का? 3 9 आणि 3 दिसले का 3 जण? मग करा गुणाकार. 3 त्रिक 9 ना. बघा बरं या दोघाचा 3 त्रिक 9 आणि परत हा 9. 9 9 काय 81. बघा बरं उत्तर आहे का 81? मग कुठे? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. फक्त भाग अवघड आहे. जो तुम्हाला जमत असेल तर उत्तम, नसेल जमत तर तुम्हाला त्याची तयारी करावी लागेल. हा भागाकार तुम्हाला आलाच पाहिजे. पोलीस होण्याचा मार्ग भागाकारातून जातो. चला अजून एक शेवटचं उदाहरण आपण बघूया वेगळ्या कामाचं. हे मात्र तुमचं डोकं जास्त खाणार आहे. हे उदाहरण तुम्हाला पाहिजे होतं. बघा बघा आता हे काहीतरी घोळ झाला याच्यात. ऑप्शन बघूनच काहीतरी वेगळं दिसते. दिसू द्या पण मेरिटचं मार्क आहे 1. बघा आता कसं. 18 मजूर रोज 4 तास काम करतात आणि 120 खुर्च्या बनवतात. खुर्च्या 40 दिवसात बनवतात. बघा आता अर्धा भाग संपला. तर काय विचारलाय? 18च्या ऐवजी आपण 20 मजूर जर घेतलं, वाढवलं ना, 20 मजूर घेतलं तर 9 तास काम करून 80 खुर्च्या किती दिवसात आणि किती तासात? म्हणून असा ऑप्शन आलाय बघा. दिवसात पण पाहिजे तासात पण पाहिजे. म्हणून प्रश्न जरा हटके आहे बघा, वेगळा आहे. तर मेरिटचा मार्क आहे हा. या पहिलं ओळखा तेच काम का वेगळं काम? उल्लेख आला ना खुर्च्याचा, उल्लेख आला की वेगळं काम. मग चला माझं तुला तुझं मला कसं सोडवायचं? पहिल्या भागातल्या खुर्च्या गोल केल्या, दुसऱ्या भागातल्या खुर्च्या गोल केल्या. मग सांगा शिल्लक कोण कोण आहे पहिल्या भागात? 18 4 40 आणि तुझं मला कोण? 80.
छान, व्हेरी गुड. खाली दुसऱ्या भागातलं शिल्लक कोण कोण आहे बघा बरं. 20 अजून 9 अजून 80 तर गेलाय. मग तिकडचा आणा खाली कोण 120. बघा बरं का मेडचा मार्क आहे व्यवस्थित बघा. भाग व्यवस्थित लावा. कसं कसं करताय सांगा. बघा इथं 9 एके 9 9 दुने 18 अजून 20 एक 20 दुने 40. बघा इथं शून्याला शून्य गेला का. अजून सांगा 4 एक 4 त्रिक 12. आता आता बघा बरं 3 ने 8 ला पण भाग जात नाही, 2 ला जात नाही आणि 2 ला बी जात नाही. म्हणजे भागच संपलाय आता. मग आता कसं करायचं. तसंच ठेवायचं. बघा बरं काय काय येत ते. बेदुने 4 ना आणि 4 8 32 वरती 32 आणि खाली कोण आहे 3. तुम्ही इथपर्यंत आलाय पण अडचण झाली की आणू कसं ऑप्शन प्रमाणे. हे उत्तर कशात आले माहिती आहे का. दिवसात. हे अगोदर येतं दिवसात पण ऑप्शन मध्ये हे नाहीच ना. मग करायचं कसं. तर त्याला आहे की सोय आपण 3 ने त्याला भागू बरं आपण. 3 चा पाडा म्हणा बरं. 3 चा पाडा 3 10 30 ना आणि शिल्लक किती 2. बघा मी काय करते मग 3 10 30 म्हणजे तुम्हाला याच्यात 10 दिवस मिळाले बरं का. फक्त शिल्लक किती आहे 2 ना. म्हणजे शिल्लक 2 आहे पण 2 ला सुद्धा 3 ने भागायचं असतं असं. पण तरी म्हणतात असं उत्तरच नाही याच्यात. उत्तर बघा लगेच कळते तुम्हाला की 10 येणारा फक्त एकच ऑप्शन आहे. कुठला तिसरा. पण तरी पण मी सांगणार आहे ना 16 कसा आणायचा आहे तो. नुसतं त्याच्यावर जायचं आपल्या कन्सेप्ट बघायची. म्हणजे शिल्लक आहे का नाही त्याचं रूपांतर कशात करायचं आपल्याला तासात. बघा ना तासात. म्हणून त्याला तासाने गुणायचं. मग एका दिवसात तास किती असतात 24. म्हणून त्याला 24 ने गुणा बरं. गुणा एका आणि बघा येतात का तास उत्तर आपलं 3 एके 3 3 8 24. बघा बरं काय आलं 8 दुने 16. आला का 16 तास आला का. मग सांगा उत्तर काय आलं 10 दिवस आणि 16 तास आहे का. ऑप्शन नंबर काय 3 हे तुमचं उत्तर असेल. भाग तुम्हाला लावा येणार आहे मला माहिती आहे. फक्त अडचण काय माहिती आहे का इथं. तर हे सांग का परत एकदा कसं आलंय ते. 32 ला 3 ने कसं भागायचं ते परत एकदा आपण बघूया. 32 ला 3 ने भागल्यावर नेमकं कसं येतं. बाकीचं तुम्हाला आलंय बरं का. 32 ला 3 ने भागायचंय हेच ना तुम्हाला जमा नाही. या परत एकदा 3 ने त्याला भागायचं या म्हणजे उत्तर कशात येणार आहे दिवसात आणि तासात आणायचे. पण भाग केला म्हणजे दिवसात आला. लावा 3 ने त्याला भाग. 3 10 30 ना 3 10 30 म्हणजे बघा 10 दिवस तर उत्तर आलं 10 दिवस. पण शिल्लक आहेत ना अजून किती 2. मग शिल्लक आहे 2/3 पण त्याचं तुम्हाला करायचंय तासात. मग एका दिवसात तास किती असतात 24 ना. म्हणून त्याला 24 ने गुणायचंय. बघा लावा बरं भाग आता 3 एके 3 3 8 24 आणि 8 दुने काय 16. कशात आलं तासात. म्हणून आपलं उत्तर काय आहे 10 दिवस तर आहेत आहे आणि 16 तास पण लागणार आहेत. कशाला तर तेवढ्या खुर्च्या बनवायला. संपलं. बघा मेरिटचं आहे की नाही उदाहरण. तर मग काळजीपूर्वक बघा अजून एकदा बघा पण हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. तर बाळांनो आज मी तुम्हाला काय शिकवल्या मजुराचं प्रकरण शिकवल्या पण वेगळ्या कामाचं शिकवल्या. काल मी तुम्हाला त्याच कामाचं शिकवलं. तर व्यवस्थित ते बघा आजचं बघा 2 व्हिडिओची तुलना करा. काय त्यात आणि यात काय फरक आहे तो बघा. मेरिटचे हे दोन्ही टॉपिक होते बरं का. तर हे वेगळे काम आहे तर ते व्यवस्थित बघा. तर आजचं लेक्चर कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. काही विद्यार्थ्यांनी मजुराचं प्रकरण घ्यावं म्हणून मला मेसेज केलता त्यामुळे हे प्रकरण मी बनवलंय. असंच तुम्हाला काय अपेक्षित असेल ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बाळांनो मॅथ्स बाय तुपे सर हा माझा युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती गेल्या 10-15 दिवसापासून दररोज सकाळी 9 वाजता मी एक टॉपिक घेतोय आणि त्याचे साधारणतः 20-25 मिनिटाचा एखादा व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्या समोर मी ते शेअर करतोय. तर सर्वांनी तो पाहावा वहीमध्ये लिहून घ्यावा नोट्स काढाव्या. त्या हळूहळू जसं आपण पुढे जाईल तसं तसं हे टाइम आपण वाढवणार आहे. पाऊण तास 1 तासापर्यंत आपण घेऊन जाणार आहे. बऱ्याच मुलांना वाटतं की आपण आत्ताच जास्त व्हिडिओ मोठा करूया पण थोडंसं थांबा जरा.
आपण या प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत, माझ्याजवळ भरपूर काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला देणार आहे. फक्त थोडंसं वेट करा, आपण तुम्हाला चांगल्या मार्गाने घेऊन जाणार आहे. सगळे मटेरियल माझ्याजवळ आहे, तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे. फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा, व्हिडिओ पहा, लाईक करा. लाईक करायला जर तुम्ही थोडंसं कमी पडताय, लाईक करा, शेअर करा आणि मला महाराष्ट्रात तमाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. माझ्याचा सगळा कंटेंट मी आपल्याला देणार आहे. आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद.